विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम. मी प्राध्यापक महावीर थरकार, पाटपनाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपनाळे या प्रशालेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय विभागात इतिहास विषयाचा अध्यापक म्हणून काम करीत आहे. इयत्ता 12वी इतिहास विषयातील 6व्या प्रकरणाची माहिती आज आपण घेणार आहोत. या 6व्या प्रकरणाचं नाव आहे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. 6व्या प्रकरणाचं नाव आहे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. या प्रकरणाचा आढावा घेण्यास आज सुरुवात करणार आहोत. यापूर्वीच्या प्रकरणाप्रमाणेच याही प्रकरणाचे अनेक भाग आपल्याला करायचे. त्यातला आज आपण पहिला भाग पाहणार आहोत. व्हिडिओ भाग 1 म्हणजेच या 6व्या प्रकरणातला उपघटक क्रमांक 1 1857 पूर्वीचे लढे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. हा देश प्राचीन काळापासून साधन सामुग्रीने संपन्न असा देश, समृद्ध असा देश. कालांतराने या देशावर युरोपियनांनी आपल्या सत्ता स्थापन केल्या, वसाहती स्थापन केल्या. त्या वसाहतवादाविरुद्ध भारतीयांनी लढा दिलेला होता, भारतीयांनी उठाव केलेला होता. त्यापैकी एक सर्वात मोठा उठाव म्हणून 1857चा उठाव ओळखला जातो. त्या 1857च्या उठावापूर्वी म्हणजेच 1857च्या लढ्यापूर्वी अनेक छोटे मोठे लढे झालेले होते, अनेक छोटे मोठे उठाव झालेले होते. त्या छोट्या मोठ्या उठावांची माहिती आपण या भागातून करून घेणार आहोत. मग 1857 पूर्वीचे जे लढे होते त्यातला पहिला लढा म्हणून भिल्लांचा उठाव याविषयी आपण माहिती घेऊया. गोंदाजी व महिपा यांच्या नेतृत्वाखाली हा उठाव झालेला होता. 1818 साली खानदेश इंग्रजांच्या ताब्यात गेलेला होता. खानदेशचा प्रदेश इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला तेव्हा सातपुडा, सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरातील भिल्ल जमातीचे लोक एकत्रित आले. या देशामध्ये अनेक आदिवासी जाती आहेत, जमाती आहेत. त्यापैकी भिल्ल ही एक जमात महत्वाची मानली जाते. मग या परिसरामध्ये जे भिल्ल जमातीचे लोक होते ते भिल्ल जमातीचे लोक इंग्रजांविरुद्ध एकत्रित आलेले होते. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाचे विश्वासू सहकारी त्रिंबकजी इंगळे इंग्रजांच्या कैदेतून निष्ठून आलेले होते आणि त्यांनी भिल्ल जमातीला एकत्रित करून त्यांना इंग्रजांविरुद्ध उठाव करण्याची प्रेरणा दिली. त्रिंबकजींचे पुतणे गोंदाजी व महिपा यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध या भिल्लांनी उठाव केलेला होता. तेव्हा कॅप्टन ब्रिग्ज याने भिल्लांची रसद बंद करून त्यांची कोंडी केलेली होती. इंग्रजी सत्तेचा प्रमुख माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने भिल्लांच्या बरोबरीने सामोपचाराचे धोरण स्वीकारलेले होते. काही भिल्लांना त्यांनी संरक्षणाच्या वाटसरूंच्या संरक्षणाच्या नोकऱ्या दिलेल्या होत्या. काही भिल्लांना इतर क्षेत्रामध्ये नोकऱ्या दिल्या, काहींना पेन्शन सुरू केली. मेजर मोरिन याने
आपल्या काळात या भिल्ल जमातीची मात्र गळचेपी केली आणि शेवटी त्यांना शरण येण्यास भाग पाडले. त्यानंतर 1822च्या दरम्यान हरिया या भिल्लांच्या म्होरक्याने इंग्रजांविरुद्ध उठाव केला. कॅप्टन रॉबिन्सन याने हा उठाव मोडून काढलेला होता. त्यानंतर लेफ्टनंट ऑट्रॅम याने भिल्लांचा उठाव मोडून काढला. त्याचबरोबर त्याने भिल्लांमध्ये राहूनच त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला. भिल्ल जमातीच्या लोकांना शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले होते ते गुन्हे त्यांचे माफ केले. भिल्लांना त्यांनी जमिनी दिल्या, तगाई दिली, त्यांची सैन्यामध्ये भरती केली. या कामामुळे भिल्लांच्या उठावाचे प्रमाण कमी होत गेले आणि या प्रकारे हा उठाव मोडून काढण्यामध्ये किंवा त्यांना शांत करण्यामध्ये इंग्रजांना यश आलेले होते. त्यानंतरचा आणखी एक उठाव म्हणजे पाईकांचा उठाव. आता पाईकांचा उठाव हा कोणी आणि कसा केला आणि पाईक कोणाला म्हणत होते हे आपण पाहणार. आपल्या देशामध्ये ओडिसा नावाचे जे राज्य आहे, या ओडिसा राज्यामध्ये मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती. तिथल्या वेगवेगळ्या स्वतंत्र राजांचे जे खडे सैन्य होते त्या खडे सैन्याला पाईक असे म्हणत होते. म्हणजे त्या राज्यामध्ये जे राजे होते त्या राजांनी आपल्या संरक्षणासाठी खडे सैन्य उभे केलेले होते आणि जे खडे सैन्य होते त्या खडे सैन्यांनाच पाईक असे संबोधले जात होते. या राजांनी त्या पाईकांना मोफत जमिनी दिलेल्या होत्या. त्या जमिनी कसून ते आपले उदरनिर्वाह करीत होते. ज्यावेळी त्या राजाला युद्ध करायची वेळ येत होती त्यावेळी ते पाईक त्या राजाच्या बाजूने लढत होते आणि त्या राजाला त्यामध्ये विजय मिळवून देत होते. इसवी सन 1803 मध्ये इंग्रजांनी नागपूरकर भोसले यांच्याकडून ओडिसाचे राज्य जिंकून घेतले. तेव्हा या पाईकांच्या वंश परंपरागत ज्या जमिनी होत्या त्या जमिनी इंग्रजांनी बळकावल्या. त्यामुळे हे पाईक संतापलेले होते. तसेच इंग्रजांनी वेगवेगळे कर लावलेले होते. त्या करामुळे मिठाच्या किमती वाढलेल्या होत्या. अशा वेळी सामान्य लोकांचे जीवन असह्य झालेले होते. याचा परिणाम म्हणून इसवी सन 1817 मध्ये बक्षी जगबंधू विद्याधर यांच्या नेतृत्वाखाली पाईकांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला. असं आपल्याला पाईकांच्या उठावाविषयी माहिती घेताना दिसून. त्यानंतरचा पुढचा उठाव म्हणजे हंसाजी नाईकांचा उठाव. आता हंसाजी नाईकांच्या उठावाविषयी माहिती घेत असताना हंसाजी नाईक यांचे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये राज्य होते. त्यांनी निजामाच्या राज्यात सामील होण्यास नकार दिलेला होता. उलट त्याने निजामाचे काही किल्ले जिंकून घेतलेले होते. त्यामुळे निजामाबरोबर युद्ध होणे अपरिहार्य होते. मेजर पिटमन, कॅप्टन इवान्स, कॅप्टन टेलर यांच्या नेतृत्वाखाली 400 सैनिकांची इंग्रजी फौज निजामाच्या मदतीला आली. म्हणजे हंसाजी नाईकांविरुद्ध निजाम हा लढत होता. अशा वेळी इंग्रजांनी निजामाला मदत केली. निजामाला मदत करून हंसाजी नाईक याचे राज्य जिंकून घेण्याचा प्रयत्न त्यातून त्यांनी केलेले होते. हे युद्ध जवळजवळ 25 दिवस चाललेले होते. या 25 दिवसांच्या युद्धानंतर हंसाजीचा पराभव झाला असं आपल्याला हंसाजी नाईकाच्या उठावाची माहिती घेताना दिसतो. त्यानंतरचा पुढचा उठाव म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये रामोशी लोकांनी केलेला उठाव. म्हणजे सातारा जिल्ह्यातील रामोशांचा उठाव कसा झाला याविषयी आपण माहिती घेणार आहोत. सातारा जिल्ह्यात चितूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली रामोशी समाजाने
इंग्रजांविरुद्ध उठाव केलेला होता. संतू नाईक व उमाजी नाईक हे या उठावाचे म्होरके होते, हे या उठावाचे नेतृत्व करीत होते. यापैकी उमाजी नाईक यांच्याकडे जे नेतृत्व होते, या उमाजी नाईकांची प्रतिमा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. उमाजी नाईक यांची प्रतिमा. पुण्याहून मुंबईला जाणारा सावकारी ऐवज संतू नाईक व उमाजी नाईक या दोघांनी लुटलेला होता. म्हणजे पुण्याहून मुंबईला खजिना पाठवला जात होता आणि तो खजिना संतू नाईक आणि उमाजी नाईक या दोघांनीही लुटलेला होता. 1824 मध्ये पुण्याजवळील बांबुर्डे येथील सरकारी तिजोरी उमाजी नाईक यांनी लुटली. उमाजी नाईकांचा उठाव मोडून काढण्यासाठी सरकारने जंग पछाडलेले होते. उमाजी नाईक व त्यांचे सहकारी भुजबा, पांड्या व येसाजी यांच्यासाठी सरकारने प्रत्येकी 5,000 रुपयांचे इनाम जाहीर केलेले होते. म्हणजे यांना जे पकडून देतील त्यांना 5,000 रुपये इनाम दिले जाईल अशा प्रकारची घोषणाही केलेली होती. गावकऱ्यांनी त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, पैसा अशा कोणत्याही प्रकारची मदत देऊ नये असा आदेश देखील इंग्रजांनी काढलेला होता. उमाजी नाईकांच्या सहकार्यांना कोणतीही मदत न देण्याचे, तरीही मदत दिल्यास दंड करण्याचे घोषित इंग्रजांनी केलेले होते. तसेच त्यांची जी वतनं होती ती वतनं देखील जप्त करण्याची धमकी इंग्रजांनी दिलेली होती. कॅप्टन डेव्हिडच्या घोडदळाने आणि कॅप्टन मॅकिंटोश यांनी पाठलाग करून देखील उमाजीला पकडण्यात त्यांना यश येत नव्हते. सातारा, वाई, भोर, कोल्हापूर ह्या सर्व प्रदेशामध्ये त्यांचा संघर्ष सुरू होता. अखेरीस उमाजींना भोर जवळ पकडून त्यांच्यावर खटला दाखल केला आणि त्यांना पुणे येथे फाशीची शिक्षा देण्यात आली. असं आपल्याला उमाजी नाईकांच्या उठावाविषयी, रामोशी समाजाच्या उठावाविषयी माहिती घेताना दिसतो. त्यानंतरचा पुढचा उठाव म्हणजे सावंतवाडीतील उठाव. 1828 साली महादेवगडचा किल्लेदार फोंड सावंत तांदुळवाडीकर याने उठाव केला. मात्र हा उठाव इंग्रजांनी मोडून काढला. त्यानंतरही या उठावामध्ये असलेल्या सरदारांपैकी काही सरदार ब्रिटिशांविरुद्ध एकत्रित आलेले होते. ब्रिटिशांविरुद्ध एकत्रित येऊन लढण्याचा ते प्रयत्न करीत होते. कॅप्टन आउट्रॅम याने हा उठाव आपल्या काळात पूर्णतः मोडून काढला. त्यामध्ये त्यांना यश आले. त्यानंतरचा उठाव म्हणजे कोल्हापूरच्या गडकऱ्यांचा उठाव. म्हणजे ठिकठिकाणी जे उठाव होत होते त्यामध्ये कोल्हापूरमध्ये देखील उठाव झालेला दिसून येतो. कोल्हापूरच्या गडकऱ्यांनी कसा उठाव केला त्याविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण पाहूया. कोल्हापूर संस्थानातील गडकऱ्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केलेला होता. कारण किल्ल्यांचे संरक्षण करणाऱ्या गडकऱ्यांचे वेतन कंपनी सरकारने बंद केले होते. म्हणजे हे गडकरी जे किल्ले होते त्या किल्ल्यांचे संरक्षण करीत होते आणि त्या मोबदल्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडून जे वेतन मिळत होते ते वेतन ईस्ट इंडिया कंपनीने बंद केले होते. त्यामुळे गडकरी यांच्यामध्ये संताप निर्माण झालेला होता. गडकऱ्यांनी सामानगडावर पहिला संघर्ष सुरू केला. कॅप्टन ऑड्रॅम याने इसवी सन 1844 मध्ये पन्हाळा, पावनगड, विशाळगड गडकऱ्यांकडून ताब्यात घेतले आणि मद्रासून बोलवलेल्या इंग्रज फौजांनी गडकऱ्यांना शरण यायला भाग पाडले. असं आपल्याला गडकऱ्यांच्या उठावाविषयी माहिती घेताना दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी 6व्या प्रकरणापैकी व्हिडिओ भाग 1 पाहिलेला आहे. यामध्ये 1857 पूर्वीचे लढे हा उपघटक आपण पाहिला. यात भिल्लांचा उठाव, पाईकांचा उठाव, हंसाजी नाईकांनी केलेला उठाव, रामोशांचा उठाव, सावंतवाडीतील उठाव आणि कोल्हापुरातील गडकऱ्यांचा उठाव या उठावांची माहिती घेतलेली आहे. हे सर्व उठाव 1857 पूर्वीचे उठाव होते, छोटे मोठे उठाव होते आणि त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरचा एक सर्वात मोठा उठाव झाला तो 1857 चा उठाव झाला. त्या उठावाची माहिती आपण पुढच्या भागात पाहणार आहोत.
तोपर्यंत धन्यवाद.